DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या मालिकेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देणारी मोठी कामगिरी उमरखेड पोलिसांनी साधली आहे। पोलिसांच्या दक्ष तपासातून तब्बल 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून 9 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत एकूण तब्बल 2,83,260 इतकी आहे। 10 जुलै रोजी उमरखेड शहरातील महात्मा फुले बँकेजवळील व्यापारी वैभव झरबखर यांच्या दुकानात दरोडा पडून सुमारे 10,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला होता। या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास डिटेक्शन ब्रांचचे प्रभारी पोलीस नाईक पांडुरंग ईश्वर इंधळे आणि त्यांच्या पथकाने केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला। या तपासादरम्यान अनुज उत्तम कन्नकापुरे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपासात त्याचा साथीदार अखिल उर्फ संजय दत्तात्रय कडुरे यालाही अटक करण्यात आली। दोन्ही आरोपींनी 4 घरफोड्या आणि 9 मोबाईल चोरीची कबुली दिली। या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत। त्यात भारतीय दंड संहिता कलम 331(2), 331(3), 331(4), 334 आणि 305 या गंभीर कलमांचा समावेश आहे। सदर कलमांखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आरोपींवर घरफोडी, चोरी आणि फसवणूक यासारख्या कृत्यांसाठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी मिळवलेले मोबाईलचे एकूण मूल्य 2,83,260 इतके। या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंतन साहेब, अपर पोलीस अधीक्षक अशोक धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांढरे तसेच डिटेक्शन ब्रांचचे प्रभारी आणि पथकाचे कौतुक होत आहे। या कारवाईमुळे उमरखेड शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, उमरखेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.